तर काल आपण लेक्चर घेतलं होतं. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की C++ मध्ये डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल्स काय रोल प्ले करतात. डेटा टाइपची कॉन्सेप्ट काय आहे हे आपण सर्व यामध्ये डिस्कस केलं होतं. तर आपला आजचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे प्रोग्रामिंग फ्लो. ओके, पॉईंटचं नाव आहे प्रोग्रामिंग फ्लो. ठीक आहे. तुझ्या इकडे म्यूट करायचं वर असेल नव हे तर आमचं. ओके. सो बघा आता, आजच्या आपल्या पॉईंटचं नाव आहे प्रोग्रामिंग फ्लो. तर प्रोग्रामिंग फ्लोमध्ये आपण एक कॉन्सेप्ट शिकणार आहोत की प्रोग्राम कोणताही C++चा कशा पद्धतीने आपण रन करू शकतो, त्याच्या स्टेप्स काय काय आहेत. कोणताही प्रोग्राम रन करताना त्याच्या पर्टिक्युलर स्टेप्स असतात. त्या स्टेप फॉलो केल्यानंतर आपण तो प्रोग्राम रन करत असतो. ओके. सो सर्वात पहिल्यांदा पहिली जी स्टेप आहे, आता याच्या टोटल 7 स्टेप आहेत. या आपण 7 स्टेप आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर स्टेप जी पहिली आहे ती म्हणजे मला इथं हेडर फाईल्स घ्याव्या लागतात. काय घ्याव्या लागतात? हेडर फाईल्स. क्रिएट हेडर फाईल्स. ओके, क्रिएट हेडर फाईल्स. अगोदर मी सर्व स्टेप लिहून घेतो व्यवस्थित, त्यानंतर आपण वन बाय वन यामध्ये डिस्कस करूया. स्टेप 2 आहे राईट मेन फंक्शन. राईट मेन फंक्शन. स्टेप 3 आहे, सर्वांनी म्यूट करायचं आहे. सर्वांसाठी सूचना आहे, सर्वांनी म्यूट करायचं आहे. ओके, कोणीही अनम्यूट राहणार नाहीये. एकदा सर्वांनी चेक करा, म्यूट आहे का. ओके. तर बघा आता यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा हेडर फाईल्स आपण इथं क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर राईट मेन फंक्शन. आपली तिसरी जी स्टेप आहे त्या तिसऱ्या स्टेपचं नाव आहे डिक्लेअर व्हेरिएबल. डिक्लेअर व्हेरिएबल. स्टेप 4 जी आहे, चौथ्या स्टेपचं नाव आहे राईट व्हेरिएबल. सर्वांनी म्यूट करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला लेफ्ट केलं जाईल मीटिंगमधून. कोणीही अनम्यूट राहणार नाही याची काळजी घ्या. ओके. ठीक आहे. बघा आता, चौथी स्टेप आहे आपली राईट व्हेरिएबल्स. स्टेप 5वी आहे रीड व्हेरिएबल्स. स्टेप 6वी आहे इम्प्लिमेंट लॉजिक. आणि स्टेप 7वी आहे रिझल्ट डिस्प्ले. रिझल्ट डिस्प्ले. ओके. स्वतः लक्ष द्या व्यवस्थित की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की डेटा टाइप्स काय असतात, व्हेरिएबल्स काय असतात. आजचा आपला जो पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे प्रोग्रामिंग फ्लो. प्रोग्रामिंग फ्लो म्हणजे कोणताही एव्हरी प्रोग्राम, कोणताही सीचा प्रोग्राम किंवा C++चा प्रोग्राम कशा पद्धतीने लिहिला जातो त्याला काही स्टेप्स आहेत. जर तुम्ही या 7 स्टेप जर फॉलो केल्या तर तुम्ही कोणताही प्रोग्राम इझिली राईट करू शकता, इझिली तुम्ही रन करू शकता प्रॉपरली. सो सर्वात पहिल्यांदा क्रिएट हेडर फाईल्स. क्रिएट हेडर फाईल्स. आता ऍक्च्युली हेडर फाईलचं मिनिंग काय आहे? जर मला प्रोग्रामिंगमध्ये
काही फंक्शन्स यूज करायचे असतील, बघा मी काय म्हणतोय, जर मला प्रोग्रामिंगमध्ये काही फंक्शन्स यूज करायचे असतील तर त्याची परमिशन आपल्याला हेडर फाईल देत असते. ओके, तर त्याची परमिशन आपल्याला कोण देत असतं? हेडर फाईल देत असते. ओके, देन सेकंड वन, राईट मेन फंक्शन. राईट मेन फंक्शन, मेन फंक्शनचा अर्थ काय असतो की प्रोग्रामिंगमध्ये जर आपण कोणत्याही प्रोग्रामचं मेन एक्झिक्युशन आहे, एक्झिक्युशनचा अर्थ एखादा प्रोग्राम कृतीमध्ये उतरवणं. ओके, प्रोग्रामचा अर्थ काय होतो? एखादा प्रोग्राम कृतीमध्ये उतरवणं. मेन फंक्शनचा अर्थ कृतीमध्ये. देन जर मला प्रॉपर कोणत्याही प्रोग्रामचं एक्झिक्युशन करायचं असेल तर मी कोणत्या फंक्शनपासून स्टार्ट करणार आहे? मेन फंक्शनपासून. आपला जो प्रोग्राम आहे तो हेडर फाईल्सपासून स्टार्ट होत नाही, तो स्टार्ट होतो मेन फंक्शनपासून. प्रोग्राम एक्झिक्यूट प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट्स फ्रॉम मेन फंक्शन. ठीक आहे. आणि प्रत्येक सी प्लस प्लसच्या किंवा सीच्या प्रोग्रामला मेन फंक्शन असतं आणि तिथून आपला प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो. विदाऊट मेन फंक्शन आपला प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करू शकत नाही. जे टेम्पररी फंक्शन्स असतात ते आपण प्रोग्राममध्ये यूज करतोय, पण मेन फंक्शन असं फंक्शन आहे की तिथून आपला प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो. डायरेक्टली कनेक्ट कोणाला केलं जातं? कंपायलरला केलं जातं. ओके, सो हेडर फाईलचा अर्थ काय? टू इम्प्लिमेंट टू इम्प्लिमेंट टू इम्प्लिमेंट फंक्शन्स. ठीक आहे, टू इम्प्लिमेंट फंक्शन्स. जर मला काही फंक्शन्स इम्प्लिमेंट करायचे असतील तर त्याचा ऍक्सेस कोण देत आहे? हेडर फाईल देते. स्टेप वनचा अर्थ क्रिएट हेडर फाईल्स. हेडर फाईल्स आपण का वापरतोय? जर मला प्रोग्राममध्ये काही फंक्शन्स वापरायचे असतील, जसं की उदाहरण घेतो, सी आउट नावाचं फंक्शन आहे, सी इन नावाचं फंक्शन आहे. अशा प्रकारचे जे फंक्शन्स आहेत, या प्रकारचे फंक्शन जर मला वापरायचे असतील तर मला ऍक्सेस कोण देत आहे? हेडर फाईल देते. ओके, हेडर फाईल कडून ते ऍक्सेस दिलं जाते. देन राईट मेन फंक्शन. राईट मेन फंक्शन म्हणजे आपल्या प्रोग्रामचं जे एक्झिक्युशन प्रोसेस आहे ती कुठून स्टार्ट होते? मेन फंक्शन पासून. देन आता डिक्लेअर व्हेरिएबल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण व्हेरिएबल नावाचा पॉईंट शिकलेलो आहे. डिक्लेअर व्हेरिएबलमध्ये मला व्हेरिएबल मेन्शन करावे लागतात. व्हेरिएबल मेन्शन करायचे म्हणजे व्हेरिएबलचा काउंट किती आहे आणि कोणत्या टाईपचे व्हेरिएबल मला डिक्लेअर करायचं आहे हे त्या लाईनला लिहायचं आहे. जनरली मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं की व्हेरिएबल हे कशा प्रकारे डिक्लेअर केलं जातं. सर्वात पहिल्यांदा डेटा टाईप, देन व्हेरिएबल नेम आणि शेवटी एंडिंग विथ सेमिकोलॉन. अशा पद्धतीने मी काय करत असतो? कोणतेही व्हेरिएबल इथं डिक्लेअर करत असतो. तर ही जी लाईन आहे डिक्लेअर व्हेरिएबलची, ही कम्प्लिटली युजरवरती आहे की मला किती व्हेरिएबल लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल, जर मला दोन संख्यांची बेरीज करायची असेल तर मी तीन व्हेरिएबल घेणार आहे. ठीक आहे, तर तीन व्हेरिएबल हा माझा काउंट झाला. पहिल्या व्हेरिएबलचं नाव माझं ए असेल, दुसऱ्याचं बी असेल, तिसऱ्याचं सी असेल. ओके, देर आर थ्री व्हेरिएबल्स. फर्स्ट व्हेरिएबल फॉर फर्स्ट व्हॅल्यू इनपुट, सेकंड व्हेरिएबल फॉर सेकंड व्हॅल्यू इनपुट, आणि जे तिसरं व्हेरिएबल आहे ते रिझल्ट डिस्प्लेसाठी वापरलं जातं. तिसरं जे व्हेरिएबल आहे ते कोणासाठी वापरलं जातं? रिझल्ट डिस्प्लेसाठी. देन पुढचा जो पॉईंट आहे राईट व्हेरिएबल. आता राईट व्हेरिएबलच्या ठिकाणी आपण काय करतो? एक युजरसाठी एक मेसेज आपण पास करत असतो. काय करतो? युजरसाठी आपण मेसेज पास करत असतो. मेसेज पास टू युजर म्हणजे ऍक्च्युली हा प्रोग्राम कशाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपण राईट व्हेरिएबल मधून करत असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ॲडिशन ऑफ टू नंबरचा प्रोग्राम आहे, तर आपल्याला युजरला विचारावं लागेल की एंटर टू नंबर्स. तुम्ही एंटर टू नंबर करा. देन त्या पद्धतीने आपल्याला मेसेज इथं पास करावा लागतो. प्रत्येक प्रोग्रामचा मेसेज वेगळा असणार आहे. जर मला बेरीज करायची असेल तर त्याचा मेसेज वेगळा असेल. जर मला पाच विषयांची मार्क कॅल्क्युलेट करायची असतील तर त्याचा सुद्धा मेसेज वेगळा असणार आहे. अशा पद्धतीने आपण राईट व्हेरिएबलने काम करतो. देन रीड व्हेरिएबल. रीड व्हेरिएबल रीड व्हेरिएबलमध्ये आपण काय करत असतो की सिम्पली सिम्पली इनपुट व्हॅल्यूज आपण रीड करून घेत असतो. इनपुट व्हॅल्यूज रीड करतो. ठीक आहे, रीड इनपुट व्हॅल्यूज. रीड इनपुट व्हॅल्यूज. ओके, तर आता या इनपुट व्हॅल्यूज कोणत्या? ठीक आहे, तर मगाचंच उदाहरण आपण कंटिन्यू करूया. सर्वात पहिल्यांदा जर मला दोन संख्यांची बेरीज करायची असेल तर ए मध्ये पहिली संख्या मी इनपुट करणार आहे, बी मध्ये दुसरी संख्या इनपुट करणार आहे आणि सी मध्ये माझा रिझल्ट असणार आहे. ओके, तर याचा फॉर्म्युला कसा असेल बघा. इथं थोडासा मी फॉर्म्युला लिहितो. आता मी ए नावाचं व्हेरिएबल बनवलं, त्यामध्ये 5 व्हॅल्यू ठेवली. बी नावाचं व्हेरिएबल बनवलं, त्यामध्ये 5 व्हॅल्यू ठेवली. ठीक आहे, आता ज्यावेळी सी इक्वल टू ए प्लस बी होणार आहे त्यावेळी या दोघांची बेरीज होणार आहे. येते का लक्षात? तर आता ए नावाचे व्हेरिएबल आणि बी नावाचे व्हेरिएबल मी काय करतोय? इनपुट करतोय. त्यावेळी मला या दोघांचा रिझल्ट सी मध्ये बघायला मिळतोय. मग आता इथे इनपुट व्हॅल्यू मी किती केलेत? दोन केलेत. तर मला रीड व्हॅल्यू किती कराव्या लागतील? दोन कराव्या लागतील. ठीक आहे, प्रोग्राममध्ये
आपण जेवढ्या व्हॅल्यू इनपुट करतोय तेवढ्याच व्हॅल्यू मला रीड करायच्या असतात. ज्या व्हेरिएबलमध्ये आपण रिझल्ट डिस्प्ले करतोय ते व्हेरिएबल रीड केलं जात नाही. ओके. तर प्रोग्रामिंगमध्ये ज्या व्हॅल्यू आपण इनपुट करतोय तेवढ्याच व्हॅल्यू रीड करायच्या असतात. हा रूल आहे. आणि ज्या व्हॅल्यू आपण इनपुट करत नाहीये त्या व्हॅल्यू रीड करायच्या नाहीयेत. ठीक आहे. देन इम्प्लिमेंट लॉजिक. इथं आपण काय वापरतोय तर फॉर्म्युला वापरतोय. काय वापरतोय? फॉर्म्युला वापरतोय. एव्हरी प्रोग्रामसाठी म्हणजे प्रत्येक प्रोग्रामसाठी ईच प्रोग्रामसाठी वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत. समजा मला दोन संख्यांची बेरीज करायची असेल तर सी इक्वल टू ए प्लस बी हा फॉर्म्युला आहे. जर मला वजाबाकी करायची असेल तर सी इक्वल टू ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे. तर प्रत्येकाचं लॉजिक वेगळं आहे. थोडक्यात मी इथं फॉर्म्युला लिहिणार आहे. कोणता? सी इक्वल टू ए प्लस बी. ठीक आहे. या लाईनला मला काय करायचं आहे? फॉर्म्युला लिहायचा आहे. आणि जनरली रिझल्ट डिस्प्ले जे आहे ते आपण काय करतोय? रिझल्ट डिस्प्ले करताना जे थर्ड व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये मी रिझल्ट डिस्प्ले करतोय. तर आता फॉर एक्झाम्पल यामध्ये कसं येणार आहे? सी आउट सी. ओके. सी आउट सी अशा प्रकारे माझं थर्ड व्हेरिएबल असणार आहे. ओके. तर आता इथं टोटल किती स्टेप झालेत? 7 स्टेप झालेले आहेत. बघा, या 7 स्टेपचा यूज करून आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा पहिली स्टेप माझी क्रिएट हेडर फाईल आहे. क्रिएट हेडर फाईल घेण्याचं कारण म्हणजे जर मला प्रोग्राममध्ये काही फंक्शन्स वापरायचे असतील तर मी काय करणार आहे? हेडर फाईल्स घेणार आहे. ठीक आहे. फंक्शन वापरण्याचा ऍक्सेस मला कोण देतं? हेडर फाईल देत आहे. देन सेकंड वन, राईट मेन फंक्शन. मेन फंक्शनचा अर्थ असा की कोणत्याही प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे मेन फंक्शन पासून स्टार्ट होतं, हेडर फाईल पासून नाही. देन थर्ड वन आहे डिक्लेअर व्हेरिएबल. आपल्याला जेवढे व्हेरिएबल गरजेचे आहेत तेवढे मला डिक्लेअर करावे लागतात. फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे मला दोन संख्येची बेरीज करायची असेल तर मला 3 व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील. आता हे तिन्हीचे तिन्ही व्हेरिएबल नंबर मधले आहेत त्यामुळे मी इथं डेटा टाईप घेतला इंट ए कॉमा बी कॉमा सी. ए कॉमा बी कॉमा सी. ठीक आहे. अशा पद्धतीनं एंडिंग विथ सेमिकोलॉन अशा पद्धतीने मी इथे व्हेरिएबल माझे मी डिक्लेअर करणार आहे. ओके. डिक्लेअर व्हेरिएबलमध्ये आपण जनरली काय करतो? व्हेरिएबलमध्ये आपण व्हेरिएबलचा काउंट काढतो आणि त्या पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर करतो. देन राईट व्हेरिएबल. राईट व्हेरिएबलमध्ये काय असतं की एक युजरला मेसेज पास करावा लागतो की तो प्रोग्राम कशाचा आहे. तुम्ही जर दोन संख्येची बेरीज करत असाल तर युजरला सांगावं लागेल एंटर टू नंबर्स म्हणजे दोन व्हॅल्यू काय करा? इनपुट करा. युजर ज्यावेळी दोन व्हॅल्यू इनपुट करणार आहे त्यावेळी आपण युजरला दोन संख्येची बेरीज द्यायची आहे. ओके. तर आपण काय त्याला सांगायचं आहे की एंटर टू नंबर हा जनरली आपण मेसेज बेरजेसाठी पास करणार आहोत. देन पुढं रीड व्हेरिएबल्स. ओके. रीड व्हेरिएबल्स. आता मी मगाशी राईट व्हेरिएबलचं सांगितलं. राईट व्हेरिएबलमध्ये प्रत्येक वेळी मेसेज बदलणार आहे. बेरजेचा प्रोग्राम हे एक उदाहरण होतं. ठीक आहे. रीड व्हेरिएबलमध्ये आपण काय करतोय? जेवढे व्हेरिएबल युजर इनपुट देतोय तेवढेच व्हेरिएबल मी काय करणार आहे? रीड करणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं मी उदाहरण घेतलंय बघा. ए इक्वल टू 5, बी इक्वल टू 5 आणि सी इक्वल टू ए प्लस बी. देन ए म्हणजे काय? तुमचं पहिली संख्या तुम्ही इनपुट करताय. बी म्हणजे दुसरी संख्या इनपुट करताय. आणि या दोघांची बेरीज मी सी मध्ये ठेवलेली आहे. तर ए आणि बी या दोन व्हेरिएबल काय करतायत? व्हॅल्यू इनपुट करतायत. मग इथं मी फक्त रीड काय करणार आहे? ए आणि बी नावाच्या दोन संख्या इथे मी दोन व्हॅल्यू मी रीड करणार आहे. देन इम्प्लिमेंट लॉजिक. इम्प्लिमेंट लॉजिक म्हणजे काय असतं की आपण फॉर्म्युला टाकून प्रॉपर आपण फॉर्म्युला यूज करत असतो. त्या फॉर्म्युलाला आपण काय म्हणतो? लॉजिक असं म्हणतो. मग फॉर्म्युला एव्हरी टाइम चेंज होणार आहे. जर दोन संख्येची बेरीज असेल तर ए प्लस बी होईल किंवा अदर दुसरा फॉर्म्युला मला वापरायचा असेल तर तो फॉर्म्युला तिकडे यूज होणार आहे. ओके. देन लास्ट वन, डिस्प्ले रिझल्ट. रिझल्ट आपण कशामध्ये डिस्प्ले करतो हे महत्त्वाचं आहे. तर आता इथे फॉर्म्युलेमध्ये बघा ए प्लस बी याची बेरीज मी सी मध्ये स्टोअर केलेली आहे. तर त्याच पद्धतीने मी इथं सी नावाचे व्हेरिएबल डिस्प्ले करणार आहे. याची काळजी घ्या कारण की इनपुट व्हॅल्यू तुम्ही कोणत्या करताय? ए आणि बी. त्यामुळे ए आणि बी फक्त मला रीड करायचा आहे या प्रोग्राममध्ये बेरजेच्या. तर आणि सी जो आहे तो याच्यामध्ये मला रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. ओके. तर आता प्रत्येक प्रोग्राम आपण डीपमध्ये बघणार आहोत. डोंट वरी. पण प्रोग्राम करण्या अगोदर तुम्हाला या 7 स्टेप समजणं गरजेचं आहे. ज्याला ह्या 7 स्टेप समजल्या तो इझिली कोणताही प्रोग्राम करू शकतो. फक्त या 7 स्टेप समजल्या पाहिजेत. पण त्यातली पहिली स्टेप आहे क्रिएट हेडर फाईल्स. देन सेकंड स्टेप आहे राईट मेन फंक्शन. तिसरी आहे डिक्लेअर व्हेरिएबल. चौथी आहे राईट व्हेरिएबल. पाचवी आहे रीड व्हेरिएबल. आणि शेवटी इम्प्लिमेंट लॉजिक आणि रिझल्ट डिस्प्ले. ओके. अंडरस्टँडिंग झालंय का सगळ्यांना? अंडरस्टँडिंग झालंय का? ओके. तर या 7 स्टेप समजणं गरजेचं आहे. या 7 स्टेप समजल्यानंतरच आपण प्रोग्रामला वर्कआउट करू शकतो. ठीक आहे. तर आता या झाल्या 7 स्टेप. ओके. या झाल्या 7 स्टेप. आता
प्रोग्राम रन करण्याची प्रोसिजर आपल्याला माहित पाहिजे. बघा, प्रोसिजर ऑफ प्रोसिजर ऑफ रन सी प्लस प्लस प्रोग्राम. प्रोसिजर ऑफ रन सी प्लस प्लस प्रोग्राम. कोणताही सी प्लस प्लसचा प्रोग्राम कसा आपण इझिली रन करू शकतो. आता प्रोग्राम जर सी प्लस प्लसचा रन करायचा असेल तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे सेटअप अवेलेबल आहेत, सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. सी प्लस प्लसचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत आपल्याकडे. जर तुम्ही ट्रॅडिशनल बघितलेत तर टर्बो सी नावाचं एक सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे चांगलं. त्याचबरोबर सी फ्री नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर कोड ब्लॉक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सेटअप आहेत. तर आपण ॲज पर चांगली स्क्रॅच पासून प्रॅक्टिस होण्यासाठी आपण इथे टर्बोसी नावाचं सॉफ्टवेअर यूज करणार आहोत. ठीक आहे, टर्बोसी नावाचं आपण इथे सॉफ्टवेअर यूज करणार आहोत जेणेकरून आपली प्रॉपर प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर प्रोग्राम रन करण्यासाठी काही प्रोसिजर आहेत. ती प्रोसिजर आपल्याला फॉलो करावी लागेल. तर ज्या आम्ही अगोदर शिकवल्या त्या स्टेप्स होत्या की कशा पद्धतीने प्रोग्राम रन केला जातो. आता प्रोसिजरमध्ये काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा स्टेप वन. आता याच्या पण स्टेप समजून घेणं गरजेचं आहे कारण की दोन प्रकारच्या जेव्हा तुम्हाला स्टेप समजून घ्याव्या लागणार आहेत. स्टेप वन, याच्यामध्ये मला सर्वात पहिल्यांदा काय करायचं की ओपन टर्बोसी एन्व्हायरमेंट. ओपन टर्बोसी एन्व्हायरमेंट. ओपन टर्बोसी सेटअप. स्टेप टू. स्टेप टू, आता टर्बो सी जो आहे तो ऍक्च्युली सी आणि सी प्लस प्लस साठी दोघांसाठी काम करतोय. त्याच्याबद्दल तुम्हाला लिंक मिळून जाईल. ग्रुपवर मी लिंक शेअर करून देईन की कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे आणि इन्स्टॉल करायचं आहे. बेसिक लेवलने त्याला इन्स्टॉल करायचं आहे. फारशा अशा अवघड स्टेप नाही आहेत. तर पहिल्यांदा ओपन टर्बो सी सेटअप. त्यामध्ये मला टाईप प्रोग्राम टाईप प्रोग्राम टाईप प्रोग्राम इन टर्बो सी सेटअप. टर्बो सी सेटअप. आता जो प्रोग्राम टाईप करायचा आहे तो वरती मी ज्या 7 स्टेप दिलेल्या आहेत त्या 7 स्टेप वापरून मला या प्रोग्राम टाईप करायचा आहे. टाईप प्रोग्राम इन टर्बो सी सेटअप. देन स्टेप थ्री. स्टेप थ्री. स्टेप थ्री मध्ये काय करायचं आहे, सेव्ह प्रोग्राम. सेव्ह प्रोग्राम. सेव्ह प्रोग्राम इन टर्बो सी. टर्बो सी विथ एक्सटेन्शन. विथ एक्सटेन्शन. आता याच्यामध्ये फाईल नेम डॉट सीपीपी. बघा आता लक्ष द्या. मला प्रोग्राम टाईप करायचा आहे. प्रोग्राम टाईप केल्यानंतर मला प्रोग्राम सेव्ह करावा लागणार आहे. प्रोग्राम सेव्ह करताना टर्बोसीचा जो सेटअप आहे त्यामध्ये मला फाईल नेम द्यायचा आहे, डॉट सीपीपी द्यायचा आहे. एव्हरी टाइम तुम्ही प्रत्येक प्रोग्रामला ह्याचा जो फॉर्मॅट आहे तो सीपीपीचा आहे. डॉट सी तुम्ही फॉर्मॅट देऊ शकत नाही. डॉट सी हा सी लँग्वेजसाठी आहे आणि आपण डॉट सीपीपी जो आहे हा फॉर्मॅट सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेजचा आहे. आपण जर जावामधून प्रोग्राम करत असू तर डॉट जावा लिहिणार आहोत. जर पायथॉनमधून प्रोग्राम करत असू तर डॉट पी वाय लिहिणार आहोत. जनरली कोणत्याही फाईलला फॉर्मॅट असतो. त्या त्या पद्धतीने आपण काय करतो इथे, फाईल नेम डॉट सीपीपी. फाईल नेम डॉट सीपीपी. देन स्टेप फोर, कंपाईल प्रोग्राम. कंपाईल प्रोग्राम. ठीक आहे. तर मला सर्वात पहिल्यांदा प्रोग्राम हा कंपाईल करावा लागतो आणि त्यानंतर रन करावा लागतो. जनरली कंपाईल प्रोग्राम केल्यानंतर तुम्हाला तुमचे एरर माहीत पडतात की आपल्या प्रोग्राममध्ये किती एरर आहेत, काही वॉर्निंग्स आलेत का. हे सर्व चेक करण्यासाठी आपण काय वापरतो, कंपाईल प्रोग्राम नावाची फॅसिलिटी वापरत असतो जनरली. ठीक आहे. तर त्याची शॉर्टकट की आहे Alt+F9. ओके, Alt+F9 जी फंक्शन की आहे ती तुम्हाला प्रेस करायची आहे. तिने तुम्ही काय करू शकता, कंपाईल प्रोग्राम इझिली करू शकता. देन शेवटची स्टेप आहे स्टेप फोर. स्टेप फोर, रन प्रोग्राम. रन प्रोग्राम. रन प्रोग्राम. आता याच्यामध्ये मला कंट्रोल+F9. कंट्रोल+F9. ठीक आहे, कंट्रोल+F9. अशा पद्धतीने मला हे काम करायचं आहे. तर माझ्याकडे टोटल सॉरी 5 स्टेप आहेत. एक सेकंड. माझ्याकडे टोटल या 5 स्टेप आहेत आणि या 5 स्टेपचा वापर करून मला प्रोग्राम माझा रन करायचा आहे. अगोदरच्या ज्या मी 7 स्टेप दिलेल्या आहेत त्या प्रत्येक प्रोग्रामसाठी आहेत आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत प्रोग्राम ओपन पासून रन पर्यंत सर्व आहे. ठीक आहे. तर प्रोसिजर काय की पहिल्यांदा टर्बोसीचा सेटअप ओपन करा. त्यानंतर त्या टर्बोसीच्या सेटअपमध्ये आपला सी प्लस प्लसचा प्रोग्राम टाईप करा व्यवस्थित. टाईप करून झाल्यानंतर प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. सेव्ह करताना काळजी घ्यायची आहे की आपल्याला फाईल नेम तुम्ही कोणतीही द्या, डझंट मॅटर. बट फाईल नेम नंतर तुम्हाला इथे काय द्यावं लागतं, फॉर्मॅट द्यावा लागतो. डॉट सी पी पी नावाचा फॉर्मॅट इथं मला द्यावा लागतो. तर डॉट सी पी पी नावाचा फॉर्मॅट दिल्यानंतर तुम्ही इझिली
ती फाईल .c++ फॉर्मॅटमध्ये सेव्ह केली जाईल. आणि सेव्ह केल्यानंतर मला दोन गोष्टी करायच्या असतात. सर्वात पहिल्यांदा प्रोग्राम कंपाईल करावा लागतो आणि त्यानंतर प्रोग्राम रन करावा लागतो. कंपाईलमध्ये जनरली आपल्याला आपले एरर्स आणि वॉर्निंग समजून जातात. एरर्स नसतील तर एरर 0 दाखवतं, वॉर्निंग 0 दाखवतं. त्यानंतर प्रोग्राम रन करताना मला Ctrl+F9 ही जी की आहे ती मला प्रेस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं आउटपुट बघायला मिळेल. टू शो आउटपुट रनमध्ये काय होतं? टू शो आउटपुट. टू शो आउटपुट. ठीक आहे. जर मला माझ्या प्रोग्रामचं आउटपुट बघायचं असेल तर मी काय करणार आहे? Ctrl+F9 दाबणार आहे. देन टू शो वॉर्निंग्स अँड एरर्स. टू शो वॉर्निंग अँड एरर्स. जर मला एरर्स आणि वॉर्निंग माझे बघायचे असतील तर आपण प्रोग्राम कंपाईल करत असतो जनरली. तर त्यासाठी Alt+F9 ही की प्रेस करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोग्राम कंपाईल होईल. देन तुमचा प्रोग्राम देखील तिथे रन केला जाईल. ओके. प्रोसिजर समजलेली आहे की सर्वांना? ओके. तर याच्यामध्ये बेसिक दोन स्टेप आपण डिस्कस केल्या होत्या. तर सर्वात पहिल्यांदा मी काय बघितलेलं आहे? या ज्या स्टेप आहेत, 7 स्टेप, ह्या 7 स्टेप सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत. तर थोडंसं आन्सरिंग करा. मला सांगा की हेडर फाईल्स का घेतल्या जातात? व्हॉट इज द पर्पज ऑफ हेडर फाईल? व्हॉट इज द पर्पज ऑफ हेडर फाईल? हेडर फाईल का घ्यायच्या? टेल मी व्हॉट इज द हेडर. हेडर फाईलचा पर्पज काय? टू इम्प्लिमेंट फंक्शन. ओके. तर प्रोग्रामिंगमध्ये मला कोणत्याही प्रकारचं फंक्शन इम्प्लिमेंट करायचं असेल तर मी हेडर फाईलचा यूज करतो. हेडर फाईल हे एक ॲक्सेस देते, मला परवानगी देते फंक्शन वापरण्यासाठी. उदाहरणासाठी मी दोन फंक्शन घेतलेत, सी आउट आणि सी इन. सी आउट म्हणजे व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आणि सी इन म्हणजे व्हॅल्यू रीड करण्यासाठी हे आपण फंक्शन वापरतोय. राईट मेन फंक्शनमध्ये काय असतं की प्रोग्रामचं एक्झिक्युशन मेन फंक्शनपासून चालू होतं. डिक्लेअर व्हेरिएबल हा युजरचा भाग आहे, हा डेव्हलपरचा भाग आहे आपला. आपण ठरवत असतो की आपल्याला किती व्हेरिएबलची गरज आहे. जनरली डेटा टाईप, व्हेरिएबल नेम, एंडिंग विथ सेमिकोलॉन अशा पद्धतीने आपण काय करतो? व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो. तर मला इथं मी उदाहरण एकच घेतलेलं आहे की दोन संख्येची मला जर बेरीज करायची असेल तर मला 3 व्हेरिएबलची गरज आहे. पहिले 2 व्हेरिएबल इनपुटसाठी आणि तिसरे व्हेरिएबल आउटपुटसाठी. तर जनरली राईट व्हेरिएबलमध्ये आपण काय करतो? पुढची स्टेप आहे राईट व्हेरिएबल. यामध्ये आपण जनरली एक मेसेज पास करत असतो युजरला. रीड व्हेरिएबलमध्ये आपण काय करतोय? जेवढ्या व्हॅल्यू मला इनपुट द्यायचे आहेत तेवढ्याच व्हॅल्यू मी काय करतोय? रीड करत असतो. जनरली इथं इथं आपण ए आणि बी व्हॅल्यू मी काय करतो? इनपुट देतोय, त्याच व्हॅल्यू मी इथे रीड करणार आहे. शेवटचं आहे इम्प्लिमेंट लॉजिक. इम्प्लिमेंट लॉजिकमध्ये आपण त्या प्रोग्रामचा फॉर्म्युला यूज करतोय. आता जर बेरीज करायची असेल तर A+B हा माझा फॉर्म्युला आहे आणि A+B ची ॲडिशन मी कशामध्ये स्टोअर केले? सीमध्ये. सीमध्ये मी माझा रिझल्ट स्टोअर केला आहे. यालाच आपण आउटपुट सुद्धा म्हणतो. रिझल्ट डिस्प्लेमध्ये आपण आपला जो रिझल्ट आहे तो आपण इथे डिस्प्ले करतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं 2 पॉईंट मी कव्हर केलेले आहेत. पहिल्या पॉईंटचं नाव आहे प्रोग्रामिंग फ्लो आणि दुसऱ्या पॉईंटचं नाव आहे प्रोसिजर ऑफ रन C++ प्रोग्राम. ओके. तर जे उरलेला भाग आहे तो आपण सेकंड नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत.